कशी मारली राजाभाऊंनी बाजी, मोरिया हॉलमधला मेळावा, पालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी सोपल बारबोले गटाची बैठक. शेवटी सोपल साहेबांचे भाषण झालं. साहेब म्हणाले, विधानसभेच्या निवडणुकीत 85 बूथवर लीड होता. तिथंच संघर्षाची ठिणगी पडली. अख्खा राऊत गट पेटून उठला. 7B ने विजय सुरुवात केली. प्रथम दर्शनी नकारात्मक वाटणारी निवडणूक आव्हानात्मक आणि नंतर सकारात्मक विजयात रूपांतर करण्याचं अशक्यप्राय काम राऊत पिता पुत्रांनी करून दाखवलं. काय केले बदल, कोणत्या केल्या खेळ्या, कुठे घेतला बचावात्मक पवित्रा, कुठे मारली मुसंडी. नमस्कार, मी नीता देव आणि आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल. राजकीय कारकिर्दीमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाण्याची राजाभाऊंची ही 6वी वेळ होती. यापूर्वी 2006 साली आमदार असतानाही त्यांनी नगरपालिकेची सत्ता गमावली होती आणि 2016 साली आमदार नसतानाही नगरपालिकेची सत्ता मिळवली होती. बार्शीकर जनता कधी कोणाच्या पाठीशी उभे राहील आणि कधी कोणाची साथ सोडेल याचा काही अंदाज लावता येत नाही, हे त्यांना अनुभवाने माहीत होते. त्यातच 4000 कोटींचा विकास निधी मिळालेला असतानाही आणि गेल्या 5 वर्षाच्या सत्ता काळात पालिकेच्या माध्यमातून भरपूर विकास कामे केली असतानाही त्यांना विधानसभेच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता. पण विधानसभेची निवडणूक होऊन जवळपास 10 महिने लोटले होते. राजाभाऊंच्या अभ्यासातून त्यांना आपण नेमके कुठे चुकलो आणि बोलताना कुठे घसरलोय पक्क लक्षात आलं होतं. विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचं मान मुरगळून टाकण्याचं वक्तव्य त्यांना नडलं होतं. त्यातच त्यांच्या चिरंजीवांनी बंगल्यासमोर केलेले हातवारे वादग्रस्त ठरले होते. विधानसभेच्या निवडणुकीत आपल्याला शहरातील मतांच्या पिछाडीनेच पराभवाच्या उंबरठ्यावर आणले, हे त्यांच्या पक्क लक्षात आलं होतं. त्यामुळे नगरपालिका आणि बाजार समिती यांच्या निवडणुकांना तोंड देताना राजाभाऊंनी एक गोष्ट पक्की लक्षात ठेवली आणि ती म्हणजे आपल्याला विरोधक डिवचतात, बोलायला भाग पाडतात आणि आपण रागाच्या भरात नको ते बोलून जातो. त्यामुळे यावेळी मौनम सर्वार्थ साधनम, काही गोष्टींवर रिॲक्टच व्हायचं नाही, असं त्यांनी ठरवलं. आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल. निवडणुका सुरू झाल्या, पण सुरुवातीच्या आणि अगदी शेवटच्या आणि विजयानंतरच्या आभाराच्याही सभांमध्ये, भाषणांमध्ये राजाभाऊंनी विरोधकांवर पातळी सोडून वैयक्तिक आणि शिवराळ भाषेत कोणतीही टीका केली नाही. त्यांनी स्वतःला बदललं आणि त्यामुळेच त्यांनी पालिकेच्या व बाजार समितीच्या निवडणुकांचे निकाल सुद्धा बदलवले. नगराध्यक्षपद महिलेसाठी राखीव होतं, पण आपल्या घरातल्या कोणालाही उमेदवारी द्यायची नाही असं धोरण राजाभाऊंनी ठरवलं. गेल्या सत्तेमध्ये सभापती असलेल्या रणवीर राऊत यांना त्यांनी बाजार समितीच्या निवडणुकीत उभे केले नाही. तसेच नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी त्यांचे बंधू विजयनाना राऊत हे प्रबळ इच्छुक असल्याची चर्चा होती, पण राजाभाऊंनी घरातला उमेदवार दिला नाही. नगराध्यक्ष पदासाठी त्यांनी वर्षाताईंची चाचपणी केली. त्यानंतर त्यांनी कथलेंची उमेदवारी पक्की केली. बार्शी शहरात एक गठ्ठा मतदान सोपल बारबोले यांना कोणाचे मिळू शकते हे अनुभवाने राऊत यांच्या लक्षात आले होते. त्यानुसार त्यांनी अगदी ठामपणे कथलेंची उमेदवारी जाहीर केली. जे 2001 साली झालं तेच या निवडणुकीत सुद्धा होणार हे त्यांच्या लक्षात आलं होतं आणि तसंच झालं. तेजस्विनी कथले यांच्या उमेदवारीला लिंगायत समाजाचा भरघोस पाठिंबा मिळाला. कथलेंनी घेतलेला शिवदीक्षा संस्कार सोहळ्यातून लिंगायत समाजाचे मन पालटलं. पण कथलेंची उमेदवारी राऊत यांच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने हा मोठा निर्णय होता. नगरपालिकेसारखं महत्त्वाचं सत्ता केंद्र आपल्या ताब्यात असेल तर तालुक्याची आगामी राजकीय वाटचाल ही सोपी जाईल, हे राऊत यांनी पक्क हेरलं. कथलेंच्या उमेदवारीला लिंगायत समाजाचं मताधिक्य जोडलं जावं त्यासाठी त्यांनी नरके, हागरे, वायचळ यांच्या उमेदवाऱ्या दिल्या. त्यातून कथलेंच्या उमेदवारीचं पाठबळ वाढलं. त्याचप्रमाणे राऊत यांनी मुस्लिम समाजाचा महायुतीच्या उमेदवारांना अडसर येऊ शकतो हे लक्षात घेऊन नगरसेवक पदाच्या निवडणूक रिंगणात मुस्लिम बहुसंख्याक भागात प्रभावी मुस्लिम उमेदवारा दिल्या. असिफभाई तांबोळी, इम्तियाज बागड तसेच जलसे, येडशीकर अशा शहरात परिचित असलेल्या प्रतिष्ठित मुस्लिम घराण्यातील उमेदवाऱ्या दिल्या.
त्यामुळे मुस्लिम समाज महायुतीकडे वळण्यास मदत झाली. आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल. गेल्या 20 वर्षामध्ये आपल्याला निष्ठावंत साथ देणाऱ्या आणि कार्यकर्त्यांची चांगली फळी असणाऱ्या नगरसेवक दीपक राऊत, विजय चव्हाण, संतोष बारंगुळे यांना त्यांनी पुन्हा उमेदवाऱ्या दिल्या. माजी नगराध्यक्ष रमेश पाटील यांच्या चिरंजीवांना तर मदनलाल गव्हाणे यांच्या आईला देखील उमेदवारी दिली. महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिंदे सेनेलाही राऊत यांनी सामावून घेतलं. अर्थात सामावून घेताना त्यांनी आपले कट्टर निकटवर्तीय समर्थकच शिंदे सेनेच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात आणले. शिवसेनेचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. यावरूनच राऊत यांची त्या प्रभागावरची पकड लक्षात येते. आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल. सध्या तरी सोपल आणि बारबोले यांच्या विरोधात कडक टीका करायची नाही हे धोरण राऊतांनी कायम ठेवलं. आपल्याबरोबर 10 वर्ष राजकारणात असणाऱ्या बारबोलेंच्या विरोधात जास्त टीका केली तर ती अंगलट येईल हेही त्यांनी जोखलं. राऊत यांनी मग आपल्या भाषणांमध्ये आमदार सोपल यांची गेल्या 10 महिन्यातील कथित निष्क्रियता तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आपल्याला असलेला वरदहस्त, गेल्या 10 महिन्यांच्या काळात रखडलेलं पाणीपुरवठा योजनेचं काम, सूतगिरण्या बंद पडल्यानंतर ओढवलेली बेरोजगारी, रोजगार निर्मिती करण्यासाठी आखावयाचे उद्योग धोरण, तालुक्यात झालेली उपसा सिंचन योजनेसारखी मोठी विकास कामं, तसेच सुधारित पाणीपुरवठा योजनापासून ते शहरातल्या झालेल्या विकास कामांचा राऊत यांनी पाढाच वाचला. राज्य शासनाच्या माध्यमातून एप्रिल 2026 पर्यंत पाणीपुरवठा योजनेची पूर्तता तसेच भगवंतर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची अंमलबजावणी यावरच त्यांनी भर दिला. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बार्शीत सभा झाल्या. मुख्यमंत्र्यांनी आपल्याला पाठवलं आहे असं गोरे यांनी वारंवार सांगितलं. पालकमंत्री गोरे यांचं पालिका निवडणुकीतलं लक्ष हे भाजपा पक्षश्रेष्ठींनी सांगितल्यामुळेच आहे हे एव्हाना बार्शीकर मतदारांच्या लक्षात आलं होतं. त्यातच ॲडव्होकेट आरगडे यांनी 7B मधून महायुतीला विजयी सुरुवात करून दिली. त्यामुळे राऊत यांचा उत्साह आणखीनच वाढला. पण ते शांत गंभीर होते, कारण त्यांना आव्हान माहीत होतं. निवडणुकीतली नेहमीची तंत्र तर त्यांनी यशस्वीपणे वापरलीच. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या गटाकडून संघर्षाचा कोणताही प्रसंग उद्भवणार नाही याची त्यांनी पुरेपूर दक्षता घेतली. निवडणुकीमध्ये जर कोणत्याही कारणानं भांडणं उद्भवली असती तर त्याचं खापर हे राऊत समर्थकांच्याच डोक्यावर फुटलं असतं आणि त्यांचे पडसाद निवडणुकीच्या निकालावर उमटले असते. शहरातील जनता शांतता आणि सुव्यवस्थेलाच प्राधान्य देणार याचा अंदाज राऊत यांना असल्यामुळे त्यांनी संघर्षाचे प्रसंग आणि वक्तव्य टाळलं. विरोधकांनी जरी टीका केली तरी त्या टीकेला प्रत्युत्तर देणे राऊत यांनी कटाक्षाने टाळलं. आपल्या ताब्यात असलेले प्रभाग क्रमांक 4, 5, 7 हे बालेकिल्ले तर त्यांनी पुरेपूर मतांची आघाडी मिळवत बलस्थान ठरवलेच. पण सोपल यांचे बालेकिल्ले मानले जाणाऱ्या प्रभाग क्रमांक 1, 2, 6, 8, 9, 10 व संभाव्य 18, 19 या प्रभागातही त्यांनी बारबोलेंना अपेक्षित मताधिक्य मिळू दिलं नाही. प्रभाग क्रमांक 18 मध्ये एका स्मिता देशमुख यांनी दुसऱ्या स्मिता देशमुख यांना पराभवाकडे लोटलं, तर प्रभाग क्रमांक 19 मध्ये कसेबसे निवडून आलेले भारत पवार यांना निवडून आणताना त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार बाळासाहेब पवार यांना पराभूत करण्यासाठी पुन्हा एकदा दुसऱ्या बाळासाहेब पवार यांचा योग्य वापर झाला. या खेळ्या 2 प्रभागांमध्ये महायुतीचे उमेदवार विजयी करण्यात महत्त्वाच्या ठरल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शुभेच्छा संदेश राऊत यांनी प्रभावीपणे सर्वत्र प्रसारित केले. मुख्यमंत्र्यांची सभा जिल्ह्यात अक्कलकोट, सांगोला येथे झाली. पण मुख्यमंत्री बार्शीला आले नाहीत याचा विरोधातील मोठा प्रचार ठाकरे सेनेने केला. त्यावरही पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमधील सभातून राऊत यांनी मात केली. बार्शी शहरामध्ये सुशिक्षित मध्यमवर्गीय मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. तसेच युवा पिढीचे प्रमाणही मोठं आहे. हे लक्षात घेऊन राऊत यांनी शहरासाठी युवकांपासून महिलांपर्यंत आणि दिव्यांगांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व समाज घटकांना आशेचा किरण वाटेल असा प्रभावी जाहीरनामा मांडला. आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल. त्याचप्रमाणे शहरातील पांडे चौकात महायुतीची जाहीर सभा झाली.
या सभेत प्रत्येक जात जमात समाजाच्या प्रतिनिधींना व्यासपीठावर बोलायची संधी मिळाली. सर्वांनी राऊत यांच्या केलेल्या जाहीर कौतुकामुळे त्या समाजामध्ये अनुकूल संदेश जाण्यास मदत झाली. त्याचप्रमाणे शहरातील पाणी टंचाईच्या प्रश्नाबाबत माजी नगरसेवक रावसाहेब मनगिरे यांनी राऊत यांची बाजू मांडणारे प्रभावी भाषण केले. राऊत यांनी वारंवार एप्रिल 26चा शब्द बार्शीकरांना दिला. पाणी पुरवठा योजना पूर्ण करणारच, शहरात चौफेर पाणी पुरवठा करणारच असे अभिवचन दिले. खरं तर नगरपालिका निवडणूक पूर्व परिस्थिती ही ठाकरे सेनेसाठी अनुकूल आहे असे स्पष्ट चित्र होते. नगराध्यक्ष पदासाठीचे उमेदवार असलेल्या सौ निर्मलाताई बारबोले आणि बारबोले घराणे यांची प्रतिमा आणि पार्श्वभूमी यामुळे ही निवडणूक राऊतांसाठी मोठं आव्हानच होतं. पण आपला अनुभव, कौशल्य, रणनीतीमधील बदल याच्या जोरावर राऊतांनी पालिकेची सत्ता पुन्हा ताब्यात घेतली. आता त्यांच्याकडून बार्शीकरांची वचनपूर्तीची अपेक्षा मात्र नक्की आहे. कारण जाहीरनामा फक्त निवडणुकांमध्ये वाटण्यापुरताच नसतो, तर तो प्रत्यक्षात उतरवण्यासाठी असतो, हे राऊतांनी लक्षातच ठेवायचंय. तसेच जनतेशी जोडलेली महत्त्वाची सत्ता केंद्र ताब्यात येतात तेव्हा ती जनतेकडून, कार्यकर्त्याकडून आणि सहकाऱ्यांकडून अपेक्षांचा डोंगर घेऊन येत असतात. आणि ही अपेक्षापूर्ती झाली नाही तर तुमच्या लक्षात आलं असेलच ना मला काय म्हणायचं आहे ते. तुमच्याही प्रतिक्रिया माझ्या बार्शी टुडे यूट्यूब चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि यासाठी पाहत रहा फक्त बार्शी टुडे यूट्यूब चॅनल. लाईक, सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट.